भाजपच्या वाट्याला आलेल्या 4 जागांसाठी इच्छुकांकडून विधान परिषदेसाठी मोर्चे बांधणी. केशव उपाध्ये, रणजितसिंह निंबाळकर आणि राम सातपुतेंसोबत आणखी काही नेते इच्छुक. सुनेत्रा पवारांनी केंद्रीय निवडणूक आयोगाला पाठवलेलं पत्र समोर. पत्रात सुनेत्रा पवारांकडून फक्त स्वतःच्या पदाचा उल्लेख, तटकरे आणि पटेलांच्या पदाशिवाय उल्लेख असल्यानं चर्चांना उधाण. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार राजधानी दिल्लीत अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी राज्यसभेत उपस्थित राहण्याची शक्यता. तर भाजप पक्षश्रेष्ठींनाही भेटणार असल्याची माहिती. जालन्यात समृद्धी महामार्गावर भीषण अपघात. 8 महिला मजुरांचा जागीच मृत्यू. मृतांच्या वारसांना प्रत्येकी 5 लाखांची मदत. राज्यातील अनेक भागांना पावसाचा इशारा. उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील बहुतांश भागांना हवामान खात्याकडून ऑरेंज अलर्ट. आखाती युद्धात अमेरिकेचा अभूतपूर्व विजय. इराणची लढण्याची क्षमता संपली. डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा. पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानी आखातातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर उच्चस्तरीय बैठक. देशाच्या सुरक्षेपासून ते आंतरराष्ट्रीय स्थितीवर बैठकीत मंथन. बहरीनमधील अमेझॉनच्या कार्यालयावर इराणचा हल्ला. डेटा सेंटर केलं उद्ध्वस्त. मायक्रोसॉफ्ट, ॲपल आणि गुगलची कार्यालये देखील टार्गेटवर. बातमीपत्राला आता सुरुवात करूया. युद्धामुळे आखाती देशातून भारतात पुरवठा केल्या जाणाऱ्या घरगुती व्यावसायिक गॅस पाठोपाठ आता एलपीजी गॅसची देखील मोठ्या प्रमाणात टंचाई निर्माण झालेली आहे. मनमाड शहरात एकमेव असलेला गो गॅस पंप ड्राय झाला असून 1 आठवड्यापासून पंपावर एलपीजी गॅस मिळत नाहीये आणि त्यामुळे शेकडो वाहनधारकांची गैरसोय झाली आहे. याचा सर्वात जास्त फटका शाळेत विद्यार्थ्यांना सोडणारी रिक्षा आणि व्हॅनला बसतोय. पुढची बातमी. उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये सुरू असलेल्या अवकाळी पावसाचा आंबेगाव, जुन्नर आणि शिरूर तालुक्यातील वीट भट्ट्यांना मोठा तडाखा बसला असून वीट भट्टी व्यावसायिकांचे लाखो रुपयांचं नुकसान झालंय. एकीकडे मजूर टंचाईमुळे हैराण झालेल्या वीट भट्टी व्यावसायिकांना आता अवकाळी पावसाचा तडाखा बसल्यानं वीट भट्टी व्यावसायिक दुहेरी अडचणीत सापडलाय. उत्तर पुणे जिल्ह्यातील जुन्नर आणि परिसराला अवकाळी पावसाने अक्षरशः झोडपून काढलंय आणि त्यामुळे या भागातील वीटभट्टी व्यावसायिकांचं मोठं नुकसान झालंय. आपण आता आलो आहोत जुन्नर तालुक्यातील कुसूर परिसरामध्ये. आपण या ठिकाणी पाहू शकताय या भागातील जे वीटभट्टी व्यावसायिक आहे, या वीटभट्टी व्यावसायिकांचं या भागात झालेल्या जोरदार अवकाळी आणि गारांच्या पावसामुळे मोठं नुकसान झालंय. थापून ठेवलेल्या ज्या कच्च्या विटा आहेत, या कच्च्या विटा या ठिकाणी पावसामुळे अक्षरशः तुटल्या गेल्यात. त्यांचा अक्षरशः चिखल झाला आहे आणि त्याचबरोबर ह्या वीटभट्टी परिसरामध्ये आणि ज्या वीटभट्टी बनवण्यासाठी जे चिखलगारे लावलेत, ह्या चिखलगारे अक्षरशः पाण्यात गेलेत. ह्या वीटभट्टी परिसरामध्ये गेल्या अनेक काळापासून या ठिकाणी पाणी साचून राहिले आणि या साचलेल्या पाण्यामुळे या ठिकाणी या वीटभट्टी व्यावसायिकांचं मोठं नुकसान झालं आहे. आपल्यासोबत आहेत वीटभट्टी व्यावसायिक. काय सांगा, खरं तर या भागात अवकाळी पाऊस झाला आहे आणि त्यामुळे तुमचं मोठं असं नुकसान झालं आहे. साहेब, आता या पावसामुळे आमचं अक्षरशः म्हणजे आम्हाला अन्नसुद्धा गोड लागत नाही. कारण आज कमीत कमी नाही जरी म्हटलं तर आमचं लाखो रुपयाचे नुकसान झालेले आहे साहेब या पावसामुळं. त्यात दरवर्षीप्रमाणे चालू वर्षी आमचा जो सिजनेबल व्यवसाय असतो, हा एक 5-6 महिन्यासाठी आमचा व्यवसाय चालतो. हा व्यवसाय टोटल साहेब असं लेबरच्या अवलंबून असतो. आता लेबर 2-2.5 महिने आम्हाला लेट भेटले, त्याच्यात लेट व्यवसाय चालू झाला. त्यात व्यवसायाला आता गती येण्याचं काम चालू झालं आणि अवकाळी पावसाने हे आमच्या व्यवसायावर पूर्णपणे आमचं नुकसान झालेलं आहे. त्याच्यामुळे आमचं हे लाखो रुपयाचं नुकसान आहे साहेब. खरं तर आपण पाहिलं या ठिकाणी ज्या आहेत ह्या विटा भिजलेल्या आहेत आणि ह्या विटा पुन्हा बनवण्यासाठी 1 महिन्याचा काळ जाणार आहे. खरं तर 4-5 महिन्याचा ज्या वीट बनवण्याचा सीझन असतो, त्यातच ह्या वर्षी मजूर उशिरा आल्यामुळे वीटभट्टी व्यवसाय उशिरा सुरू झाला होता आणि आता ह्या विटा पावसाने भिजल्यात. वीटभट्टी व्यावसायिकांचं नुकसान झालंय. सचिन तोडकर, न्यूज 18 मराठी, जुन्नर, पुणे.
जळगाव जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये वादळी वारा, गारपीट आणि अवकाळी पावसानं हाहाकार माजवलाय. हजारो हेक्टरवरील पिकं जमीनदोस्त झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. मका, बाजरी, गहू, केळीसह विविध पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय, तर काही फळबागा देखील उद्ध्वस्त झालेल्या आहेत. धरणगाव तालुक्यातील चांसर परिसरात वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसानं काढणीवर आलेल्या मका पूर्णपणे भुईसपाट झालाय. कापसाला योग्य भाव न मिळाल्यानं अनेक शेतकऱ्यांनी मक्याकडे वळण घेतलं होतं. मात्र काढणीच्या उंबरठ्यावर असताना आलेल्या या अवकाळी पावसामुळे हातातोंडाशी आलेला घास निसर्गानं हिरावून घेतलाय. शेतकरी आता आर्थिक संकटात सापडलेला आहे. अवकाळी पावसामुळे शेती पिकांचं मोठं नुकसान झालेलं आहे. जळगाव जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाचं वातावरण गेल्या काही दिवसांपासून सुरू होतं आणि अवकाळी पाऊस तिथे झालेला आहे. त्यामुळे शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. जळगाव जिल्ह्यामध्ये मागील 3 दिवसापासून अवकाळी पाऊस, वादळी वारा आणि गारपिटीमुळे शेतकरी पुरता संकटात सापडल्याचं चित्र निर्माण झालेलं आहे. काल रात्री 10:30-11 नंतर मुसळधार पावसाला सुरुवात झाली. अनेक ठिकाणी वादळी वारा होता, गारपीट होती. आपण धरणगाव तालुक्यातील चांसर शिवारामध्ये आहोत. आपण बघू शकतात की या ठिकाणी पूर्णपणे जो मका आहे, जो काढणीला आलेला मका होता, तो पूर्णपणे जमीनदोस्त झालेला आहे, भुईसपाट झालेला आहे. शेतकऱ्याच्या हातात तोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतलेला आहे. हे आपण या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांकडूनच त्यांच्या व्यथा जाणून घेऊयात. दादा, काय सांगाल, किती लावलेला होता मका आपण? 10 एकर. हां, किती नुकसान झालंय साधारण? तरी इकडे बघा. 2-1 लाखाचं नुकसान होऊन गेलं. किती खर्च किती आला होता तुम्हाला? जवळपास 1 लाखपर्यंत. बरोबर. आता जर उत्पन्न व्यवस्थित आलं असतं तर किती आपल्याला उत्पन्न अपेक्षित होतं? उत्पन्न म्हणजे जवळपास खर्च वजा जाता आम्हाला 1-1.5 लाख रुपये राहून गेले असते. बरोबर. काल रात्री कसं नेमकं पाऊस काय झाला, काय काय नुकसान झालं? गारपीट झाली होती आणि जो मका होता 8 दिवसानंतर आम्हाला संपूर्ण उत्पन्न घेतलं असतं आम्ही. हम्म, हम्म, हम्म. पण देवानं साथ दिली नाही, निसर्गानं. आणि एकदमच अवकाळी पाऊस झाला तो. आणि हे सगळं नुकसान पाहताय तुम्ही. किती नुकसान, किती आहे आपलं, किती नुकसान आहे? माझ्या 5 एकरचे नुकसान आहे माझ्या. काय लावला होता आपण? मी मका लावला होता सर मी बी. बरोबर. आपण आधी कपाशी घ्यायचे, नंतर मक्याकडे वळले होते का? हो, कपाशी लावली पाहिजे अगोदर. त्यानंतर मग कपाशी आम्हाला पिकलीच नाही काहीच. त्यानंतर आम्ही मका लावला. मकाची बी अशा हानी झाली आमची. बरोबर. काय मागणी काय येतात? मागणी पंचनामा करायचे काहीतरी शेतकरी द्यायला पाहिजे भाऊ पैसे. खरं म्हणजे राज्य सरकार कितीही म्हणत असलं की आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीशी आहो, मात्र ग्राउंड ठिकाणी आपण जर विचार केला, जमीन पातळीवर जर आपण विचार केला, तर शेतकऱ्यांना कुठलीही मदत मिळाली नाही. गेल्या वेळेचे पंचनामे झाले, पण त्याची मदत अद्याप पोचलेली नाही आहे. आता आम्ही कुठेतरी कपाशीला भाव नाही म्हणून मक्याकडे वळलो होतो, परंतु आता निसर्गाने घात केला आणि काढणीवर आलेला मका जमीनदोस्त झाला. हातात तोंडाशी आलेला घास आमचा गेलेला आहे. सरकारने, खरं म्हणजे आपण ज्या मायबाप सरकार म्हणतो, त्या मायबाप सरकारने आता शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहायला पाहिजे, अशी देखील भावनिक मागणी जी आहे ती शेतकऱ्यांनी केलेली आहे. विजय वाघमारे, न्यूज 18 मराठी, जळगाव. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये काल संध्याकाळी वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसानं हजेरी लावली. अवकाळी पावसासह काही ठिकाणी गारपीटही झाली. या वादळी वाऱ्यासह झालेला पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांचं पीक एका रात्रीत जमीनदोस्त झालंय. कन्नड, वैजापूर, सिल्लोड, पैठण, सोयगाव आणि फुलंब्री या तालुक्यांमध्ये काही ठिकाणी गारपीट झाली. त्यामुळे गहू, मका, ज्वारी, बाजरी, हरभरा ही काढणीला आलेली पिकं मातीमोल झाली आहेत. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये काल सायंकाळपासून अवकाळी पावसाचा तडाखा पाहायला मिळाला आणि त्यामुळे शेतकऱ्यांची सोन्यासारखी डोलणारी ही पिकं एका रात्रीत आडवी झालेली आपल्याला पाहायला मिळते. मी छत्रपती संभाजीनगर तालुक्यामध्ये आहे आणि या ठिकाणी ज्वारीचं हे पीक आहे. संपूर्ण पीक हे जमीनदोस्त झालेलं आहे. खरं तर मोत्याचा दाना असं ह्या ज्वारीच्या दाण्यांना बोललं जातं. मात्र एका रात्रीत शेतकऱ्याचं हे सोन्यासारखं पीक होत्याचं नव्हतं झालं. मी दाखवण्याचा प्रयत्न करतो की कशा पद्धतीचे हे ज्वारी आहे, ज्वारीचे दाणे आहे आणि हे दाणे आता जमिनीला लागलेत. त्यामुळे कुठेतरी हे दाणे काळे पडायला लागलेत. आता ऊन जरी पडलं, पाऊस जरी थांबला, तरी हे काळे पडलेले दाणे पुन्हा चांगले होणार नाही. त्यामुळे याचा बाजारभाव जो आहे किंवा खाण्यासाठी देखील आता हे त्या प्रमाणात चालणार नाही, त्याचा भाव देखील पडेल. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड बसण्याची शक्यता आहे. मी दाखवण्याचा प्रयत्न करतो की पूर्ण शेत जे आहे हे ज्वारीचं शेत आहे आणि कशा पद्धतीचे हे ज्वारीचे संपूर्ण पीक जे आहे ते जमीनदोस्त या ठिकाणी झालेलं आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये फक्त ज्वारीच नव्हे, बाजरी, गहू, हरभरा
मका हे पिकं मोठ्या प्रमाणात घेतल्या जातात आणि कुठे गारपीट झाली असल्यामुळे गारपीट वादळी वारा असल्यामुळं मोठ्या प्रमाणात या पिकांचं नुकसान झालेलं आहे. त्यामुळं लवकरात लवकर पंचनामे होऊन शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी वर्गातून होती आहे. मात्र एकूणच आपण जर बघितलं तर मागील आठवड्यापासूनच छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठ्या प्रमाणात वादळी वारे, पाऊस तर काही ठिकाणी गारपीट देखील होते. त्यामुळे शेतकऱ्यांचं झालेलं हे नुकसान लवकरात लवकर कसं पंचनामे करता येईल आणि कसे त्यांना नुकसान भरपाई द्यावी यासाठी आता सरकारला पावलं उचलणं गरजेचे आहे. अविनाश कानडजे, न्यूज 18 मराठी, छत्रपती संभाजीनगर. सद्र